तुम्ही ऐकलं असेल नालंदा विश्वविद्यालय 9 मजली इमारत 90 लाख पुस्तकं. खिलजी आला आणि त्याने ते जाळून टाकले. 6 महिन्यापर्यंत जळत होती नालंदा. तर का जळाली? तर खिलजी एकदा खूप बिमार पडला होता, एवढा की तो मरणाच्या दारामध्ये उभा होता. कोणताच हकीम त्याला बरं करू शकत नव्हता. मग त्याला कळालं की इथे नालंदामध्ये आचार्य रामभद्रसेन आहे, आयुर्वेदाचे प्रकांड पंडित विद्वान, ते त्याला बरं करू शकतील. त्यांना बोलावले गेलं. रामभद्रसेन आले आणि खिलजीने त्यांच्या पुढं पहिली शर्त ठेवली की देखो, मैं तो हूँ पक्का मुसलमान, मैं तो आपकी दवाई खाने वाला नहीं हूँ, फिर भी आपको ठीक मुझे करना पडेगा. आचार्य म्हणाले ठीक आहे. ते गेले आणि त्यांनी एक कुराण आणली आणि ते खिलजीच्या हातात देऊन त्यांना सांगितलं की याच्यातले रोज पानं वाचायचे. खिलजी वाचायला लागला आणि तो एकदम बरा झाला. त्याला आश्चर्य वाटलं की आपण कुराण वाचून बरे झालो. मग त्याला शोध लावायला सुरुवात केली आणि त्याला कळालं की आचार्य रामभद्रसेनने या पानावरती आपली आयुर्वेदिक औषधी लावली होती. त्याने तो बरा झाला आणि तो म्हणाला, भारतीय संस्कृती एवढी अमाप संपदा, आता मी स्वतःला थांबवू नाही शकणार. त्याने नालंदावर